भगवंतांनी योगयुक्त कोण असतो त्याचं वर्णन मागच्या 2-3 श्लोकामध्ये केलं. योगयुक्त म्हणजे कर्मयोगाने युक्त. आणि जर माणसाने कर्मयोग केला तर त्याचा परिणाम काय, त्याचं फळ काय, हे सुद्धा भगवंतांनी अनेक वेळा सांगितलं. चित्तशुद्धी होईले, ज्ञानाचा अधिकारी होईले, मग तो सगळे कर्म करेल पण त्या कर्मापासून मुक्त राहिले. नैव किंचित करोमीती, त्याचं ज्ञान काय राहिले, काय स्थिती त्याची होईल, सगळं करेल तो. प्रलपन विसर्जन गृह्णन पश्यन शृण्वन, सगळ्या क्रिया त्याच्या जीवनामध्ये होत आहे. तो काही मृत व्यक्ती नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत क्रिया तर होईलच. बाह्य क्रिया होत आहे पण अंतरंगामधून मात्र तो कधीच हे मानत नाही की मी करणारा आहे. म्हणून काय आहे, ज्ञानी माणसाला ओळखणं फार कठीण आहे. हा मुद्दा आपण आधी सुद्धा पाहिला आहे. कारण तो आपल्यासारखं सगळं करत आहे. प्रलपन विसर्जन गृह्णन श्वसन श्वसन बोलत आहे, खात आहे. म्हणून ज्ञानीला ओळखायचं आहे तर आपल्याला ज्ञानी व्हावं लागेल. त्याशिवाय काही दुसरा उपाय नाही. आपण नुसतं अंदाज अनुमान करत राहू की हा ज्ञानी आहे की अज्ञानी. त्याची बाह्य क्रिया पाहू. आणि बाह्य क्रिया चुकीच्या सुद्धा होऊ शकतात. म्हणून आंतरिक लक्षणच खरे लक्षण आहे. आता इथे म्हणतात की जर या अकर्ता भावनेमध्ये तुम्हाला पोहोचायचं आहे, सगळं तुम्ही करत आहात पण सतत ज्ञानाची ही ज्योत अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. तर त्यासाठी भगवंत म्हणतात 10व्या श्लोकामध्ये, म्हणे परत तुम्ही काय करा, कर्मयोगाचाच पालन करा. त्याच्याद्वारेच तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल. आणि पहिल्या श्लोकापासून भगवंत हे म्हणत आहे, दुःखमाप्तुम अयोगत. अयोगत दुःखमाप्तुम. नुसतं संन्यास घेण्याने काही होणार. न कर्मणामनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोष्णुचे नत संन्यसनादेव पुढे सिद्धिं समाधी गच्छति. 3ऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. नुसतं कर्माचा आरंभ न केल्याने संन्यास होईल किंवा कर्माला सोडण्याने कर्म केल्यानेच तुम्ही कर्मापासून मुक्त व्हा. जसं जर कॉलेजमध्ये तुम्ही शिकत आहात, कॉलेज जर सोडायचंय तर अभ्यास करूनच अभ्यासापासून सुटका होईल. नाही म्हणजे तसं मधून तुम्ही सोडू शकता पण काही मिळणार नाही. अभ्यास करून परीक्षेमध्ये पास व्हाल तेव्हा हळूहळू. आणि मग एक दिवस येईल की आता अभ्यास करायचा नाही, झाली. ऑलिम्पिकमध्ये ते पोल वॉल्ट म्हणून एक खेळ असतो. एक मोठी अशी राळ हे असते काठीसाठी. त्याच्या मदतीने ते त्याच्यावर जातात आणि मग त्याला सोडतात आणि त्या दोरीला क्रॉस करतात. पाहायला असेल ना तुम्ही, आता ऑलिम्पिक सुरू आहे सध्या, पहा. पोल वॉल्ट. तर त्या रॉडच्या मदतीनेच ते वर जातात आणि मग सोडतात. गुरुदेव नेहमी हा उदाहरण देत असे. तर इथे पहा म्हणतात, ब्रह्मण्णाधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः. यः म्हणजे जो कोणी करतो, करोति काय करतो,
तर कर्माणी करोती. कर्माणी इथे अनेक वचन आहे, हे खूप करतो. पण कसं करतो इथे कला सांगितली, त्याची रीत सांगितली. ब्रह्मणी आधाय, पहिली अट काय? ब्रह्मणी आधाय. आधाय म्हणजे ठेवणे. ब्रह्मामध्ये तो कर्माला ठेवतो. म्हणजे काय? समर्पित करतो. जसं आपण फुल ठेवतो की नाही देवाचं, फुल वाहतो, तसं तो कर्मरूपी पुष्प वाहतो. आधाय, निधाय, ठेवणे. ब्रह्मणी, ब्रह्मामध्ये. आता इथे ब्रह्म शब्दाचा अर्थ शंकराचार्य करतात ईश्वरे, देव. ब्रह्म शब्दाचा अर्थ मागे आपण पाहिला होता आत्मा, संन्यास. मुनीर ब्रह्म नचिरेणादि गच्छति, त्या श्लोकामध्ये ब्रह्म शब्दाचा अर्थ संन्यास आहे. मागचा श्लोक आहे ना, कोणता आहे? योगयुक्तो मुनीर ब्रह्म नचिरेणादि गच्छति. योगयुक्त जो मुनी आहे तो ब्रह्माला प्राप्त करतो, म्हणजे संन्यास प्राप्त. ते अनेक वेळा वेगवेगळे अर्थ आहे. तर ब्रह्मणी आधाय म्हणजे ईश्वरे, भगवंत, देव. देवाला तो समर्पित करतो. आणि देव इथे, देव म्हणजे आपला इष्ट, आपलं आराध्य, जो आपल्या जवळचा आपल्याला वाटतो, त्याला काय म्हणतात? आराध्य, इष्ट. माझे तर राम आहे, माझे तर कृष्ण आहे, म्हणतात ना. तर एक भगवंत, त्याच्यासाठी मी कर्म करत आहे. ब्रह्मणी आधाय कर्माणि. आणखीन इथे शंकराचार्यांनी फार सुंदर भाष्य केलंय. आधाय म्हणजे निक्षिप्य. निक्षिप्य म्हणजे तदर्थम कर्म करोमी इति भृत्य इव स्वाम्यर्थ. स्वाम्यर्थ म्हणजे स्वामीसाठी. जसं एक भृत्य, भृत्य म्हणजे नोकर, सेवक, आपल्या मालकासाठी काम करतो, त्याचप्रमाणे हा जो भक्त आहे याचा मालक कोण? म्हणजे देव. सबका मालिक एक. आमचे स्वामी सुबोधाजी सुद्धा म्हणायचे मालिक साहब. मालिक साहब शब्द म्हणायचे, देव नाही म्हणायचे. मालिक साहब के लिए कर रहे हैं. तर जो खरा मालक आहे, आपण सगळे नकली मालक, खोटे मालक. खरी मालकीयत त्याचीच आहे. तर मी सेवक आहे, मी नौकर आहे आणि तू माझा स्वामी आहे, ही भावना ठेवून तो सगळं करतो. स्वयंपाकही करत आहे, केरही काढत आहे, ऑफिसमध्येही जात आहे, बिझनेसही करत आहे. याला म्हणतात सर्वाणी कर्माणी. आता आपल्याकडून असं तर होत नाही, म्हणून मग भगवंत म्हणतात की 1 तास तुम्ही काढा. पूजा आपण करतो ना, पूजा म्हणजे काय? या कर्मयोगाची जी भावना, याची प्रॅक्टिस आहे, सराव आहे. कारण मी फुलं वाहतो, पुष्प वाहतो, काय म्हणतात, गंध, सगळं मी देत आहे. नैवेद्यम निवेदयामी, धूपम आग्रापयामी. तर त्याच्यामध्ये अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस, सराव, देण्याचा सराव. आणि त्यालाच आपल्याला अप्लाय करायचं आहे, आचरणात आणायचं आहे रोजच्या जीवनामध्ये. याचा सोपा अर्थ आहे की आपण नुसतं आपल्याकडे नाही बघायचं आहे, जरा देवाकडे सुद्धा बघायचं आहे, मग करायचं. तर असं नौकर काय करतो? भृत्यैव, सतत तो त्या मालकाकडे पाहतो. आधी तुम्हाला सांगितलंय ना मी, नोकरासाठी एक नाव आहे किंकर, दास, किंकर. किंकर म्हणजे आता मी काय करू असं तो सतत विचारतो. किम
किम कुर्वता, आता मी काय केलं पाहिजे, एक काम झालं माझं, आता पुढचं काम सांगा, तिसरं काम सांगा. म्हणजे तो सेवा करण्यास सर्वदा तत्पर आहे. तर आता इथे स्वाम्यर्थ, ईश्वरच माझा स्वामी असं त्याची भावना आहे, ज्ञान आहे. अच्छा, मग काय दुसरं इथे एक आहे. तर पहिलं तर पहा लक्षात घ्या, ब्रह्मणी आधाय, म्हणजे देवासाठी मी करत आहे, मी त्याचा सेवक आहे. सेवक म्हणजे काय की सेवा करून मला काही मिळवायचं असं नाही. जगामध्ये लोक सेवा करतात तर त्या सेवकाला मनामध्ये असतं की मला पगार मिळेल, इतकं मी काम केलंय. पण इथे असं नाही, देवा मी तुम्हाला इतके फुलं पाहिले, आता मला तुम्ही एवढा काय बिझनेसमध्ये प्रॉफिट करून द्या असं नाही. मनप्रसन्नतेसाठी तो करत आहे, मनप्रसन्न. आणि इथे फार मोठा एक शब्द दिलेला आहे, संगम त्यक्त्वा करोति. संगम त्यक्त्वा, आसक्ती सोडून. आणि इथे शंकराचार्यांनी फारच छान शब्द लिहिलेला आहे, संगम त्यक्त्वा म्हणजे आपण काय म्हणतो, आसक्ती सोडा, फलासक्ती वगैरे. इथे शंकराचार्य म्हणतात मोक्षे अपि फले संगम त्यक्त्वा. म्हणे मला मोक्ष सुद्धा नकोय, मी तुमची सेवा यासाठी नाही करत मला मोक्ष मिळो, सेवेसाठी सेवा. म्हणून पहा भक्त लोक मोक्ष नाही मागतात. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावास. म्हणजे त्यांना जन्म परत या जगामध्ये येणं बाधा वाटत नाही, अडचण वाटत. रामायणामध्ये भरत आहे ना, रामाचा भाऊ भरत, तो प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम मध्ये स्नान करत आहे. तिथे मागत आहे, काय मागत आहे, धर्मन अर्थन काम रुची गती न चहु निर्वाण जन्म जन्म रति राम पद यह वरदान आम. म्हणे मला धर्म नकोय, अर्थ नकोय, काम नकोय, मोक्ष नकोय. याला काय म्हणतो आपण, चार पुरुषार्थ. पुरुषही अर्थते, सगळ्यांना या चार वस्तू पाहिजे, धर्म अर्थ काम. भरत म्हणतो मला हे चारही नको, बस जन्म जन्म रती राम पद. प्रत्येक जन्मामध्ये मला तुमच्या चरणाची सेवा मिळू दे. तुकडोजी महाराज एक फार मोठे संत झाले, त्यांनी एक भजन लिहिलंय, जीवा भावाने सेवा तुझी घडू दे रे. मोठे चंचल मन फिरे विषयावर नाही समाधान. छान भजन आहे. आपले स्वामीजी पुरुषोत्तमानंदजी तुकडोजी महाराजांचे सगळे म्हणायचे, जीवा भावाने सेवा घडू दे. मोक्ष सुद्धा नको. आता पहा म्हणजे काय, भक्तीला तो जास्त महत्व देतो. आसक्ती मोक्षामध्ये सुद्धा नाही. म्हणजे सामान्य आसक्ती तर नाहीच आहे, पण कोणाला सगळ्यात मोठी आसक्ती म्हणजे काय, मला मुक्ती मिळेल, मुक्ती मिळेल. मुक्ती नको, भक्ती पाहिजे. असं म्हणतात देव मुक्ती देतो पण भक्ती नाही देत. म्हणजे कठीण आहे भक्ती असं म्हणतात. एक वेळेस मुक्ती मिळेल पण भक्ती आपल्या निवडक लोकांनाच देतो असं म्हणतात. आणखी लिप्यते न सपापेन. तर पहिल्या ओळीमध्ये साधना सांगितली की जो ईश्वराला अर्पित कर्म करत आहे, आणि दुसरं संगम त्यक्त्वा. दोन गोष्टी लक्षात ठेवून मग करत आहे. आणि याचा परिणाम काय होईल, याचं फळ काय होईल, लिप्यते न स पापेन. स भक्त स साधक स कर्मयोगी न लिप्यते.
तो लिप्त होत नाही. कशाने लिप्त होत नाही? कशामध्ये लिप्त होत नाही? पापेन, पापामध्ये तो लिप्त होत नाही. आणि ते पाप शब्दामध्ये पुण्य सुद्धा तुम्ही घेऊन घ्या. पाप पुण्य दोन्ही. कारण पहा, त्याला काही स्वर्ग वगैरे नाही पाहिजे, काही नकोय त्याला. तो पुण्यासाठी तो करत नाही. पाप तर नाहीच, पुण्य सुद्धा नाही. फक्त देवाला आवडतं म्हणून मी करतोय. तर न पापेन लिप्यते, तो एकदम असंग राहतो, अलिप्त राहतो. सगळं करत आहे पण अलिप्त. उदाहरण फार प्रसिद्ध आहे. पद्म पत्रम इव अंबसा. अंब म्हणजे पाणी, अंब म्हणजे पाणी, उदक. तर त्या पाण्यामध्ये कमळ आहे, पण त्या कमळामध्ये पाणी चिकटत नाही, म्हणजे पाण्याचा प्रभाव. आपण पाहिलं असेल त्या कमळाच्या पानावर असे मोतीप्रमाणे नलिनी दलगत जलमती तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम. भजगोविंदामध्ये शंकराचार्य म्हणतात, त्या पाण्याच्या एका थेंबाकडे बघून, पण ते थेंब असं राऊंड, असं रोल होतं. साधारणपणे ते पाणी तर एका ठिकाणी चिकटतं, पण त्या पानामध्ये असं काही असतं की ते चिकटत. फुंक मारली तुम्ही की ते थेंब पडेल. आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे, इतकं चंचल, इतकं क्षणिक, क्षणप्रध्वंसी. दृष्ट नष्ट स्वभाव, पाहता पाहता ते नष्ट होतं. तर तिथे आपण पाहू शकतो की ते पाण्यामुळे त्या कमळावर काही परिणाम ओलं होत. असंग, याला काय म्हणतात? अनटच्ड. इंग्रजी अनटच्ड. गुरुदेव म्हणायचे स्पर्श नाही करत. ते गमतीने म्हणायचे, प्रवचनामध्ये सुद्धा लोक अनटच्ड, असंग रूपाने राहतात. आम्ही सुद्धा पद्मपत्रमिव. तुमचं प्रवचन म्हणजे पाणी आहे आणि आम्ही कमळाप्रमाणे. पद्मपत्रमिव. वर्षानुवर्ष ऐकत आहे. सत्संग प्रूफ याला म्हणतात. सत्संग प्रूफ, हीट प्रूफ, वॉटर प्रूफ. घड्याळ असते की नाही त्या? नाही स्वामी, आम्हाला असं नाही आहे, फरक पडतोय. इथे तुम्ही येता, याचाच अर्थ फरक पडतोय, नाही तर आला नसता. तर पद्मपत्रमिव अंबसा उदकेन, ज्याप्रमाणे. अच्छा, दुसरे अनेक उदाहरण, तुम्हाला चिकूचं उदाहरण दिलेलं आहे मी. किंवा आकाश, स्पेस, इथे पाणी पडतं, पाऊस वगैरे, धूळ माती पण असं. त्याप्रमाणे हा साधक जो आहे या फळापासून मुक्त राहतो. ठीक आहे. तर कर्म करण्याची रीती अशी आहे, रीत अशी आहे. जर आपल्याला कर्मापासून सुटका करायची असेल, तर संसारापासून मुक्त व्हायचं असेल तर. आता पुढे म्हणतात शंकराचार्य, इथे म्हणतात, केवलम सत्वशुद्धी मात्र फलमेव तस्य कर्मण. आत्ता जर सांगितलं या प्रकारे जर आपण कर्म केले तर त्याचं फळ काय होईल? सत्वशुद्धी. बस. सत्व म्हणजे काय? सत्वशुद्धी म्हणजे काय? हा, मन, अंतःकरण. इथे सत्व म्हणजे रजोगुण तमोगुण वाला सत्व नाही. सत्व शब्दाचा अर्थ चित्त. मराठीमध्ये चित्त म्हणतो आपण, संस्कृतमध्ये अंतःकरण. याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं. सत्वशुद्धी हा शब्द अनेक वेळा येतो. 4 दिवसानंतर तर मी विचारलं, सत्वशुद्धी काय?
उत्तर देता आलं पाहिजे. असं एक एक जे आहे ना विचार टर्म्स ते पक्के झाले पाहिजे. आम्ही लोक जेव्हा वेदांत शिकत होतो तेव्हा तर आमचे गुरुजी एवढे रागवायचे, जर आलं नाही उत्तर एकदा ते उठूनच गेले म्हणे तुम्हाला शिकवण्यात काही फायदा नाही, तू काही लक्षात क्लास घेतलीच नाही दिवसभर. ते फारच म्हणजे सांगितलंय तर ते लक्षात ठेवायचं, फक्त कान पवित्र नाही करायचं. तर सत्वशुद्धी मात्र फलम एव. अच्छा, आता जर चित्तशुद्ध अजून आपल्याला करायचं असेल तर देव इथे म्हणतात पहा, जे मोठे मोठे साधक आहे योगी लोक ते कसं कर्म करतात त्यांच्याकडे बघा, ते आपल्यासाठी आदर्श आहे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. कायेन मनसा बुद्ध्या मागे योगयुक्त शब्द आला होता, योगयुक्त. तर जणू काही योगयुक्तावरच हे भाष्य आहे. योगयुक्त म्हणजे काय, या प्रमाणे कर्म करणे. फार सुंदर हा श्लोक आहे. इथे म्हणतात की योगिनः कर्म कुर्वन्ति, योगी लोक कर्म करतात. आता इथे योगी म्हणजे परत कर्मयोगी. योगी म्हणजे प्राणायाम करणारे नाही, फक्त ते करू शकतात प्राणायाम, पण इथे योगिनः कर्मिणः शंकराचार्य ते कर्म कसं करतात. त्यामुळे सगळ्यात ते करतात. कर्म योगिनः कर्म कुर्वन्ति म्हणजे नुसते एका ठिकाणी बसले राहत नाही, बसून राहत नाही, पण कर्म करण्याची परत त्यांची पद्धत काय आहे. त्यामुळे कायेन म्हणजे शरीराने, देहेनं, मनसा मनाने, आणि बुद्ध्या आणि इंद्रिय, चार वस्तूंचं नाव घेतलेलं आहे. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, या चारींचा उपयोग करून ते करतात. आता इथे एक शब्द टाकलाय भगवंतानी. कोणता शब्द आहे, केवलैहि. हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, केवलैहि. केवलैहि म्हणजे काय, तर शंकराचार्य इथे परत लिहितात भाष्यकार, केवलैहि ममत्व वर्जितैहि. मम भाव सोडून, फक्त देवासाठी मी करत आहे. केवलही म्हणजे ओनली फॉर गॉड. ममत्व वर्जितैहि ईश्वराय एव कर्म करोमि न मम फलाय. है ना, इथे ममत्व बुद्धी शून्यैहि. काय सुंदर भाषा. ममत्व बुद्धी ठेवून ममत्व बुद्धी रहित ईश्वराय, ओनली, केवलही, फक्त मी देवासाठी करत आहे, इतर काहीच प्रयोजन नाही. जसं आता लोक गुरुदेवांसाठी करत आहे, म्हणजे मी लोकांसाठी नाही करत, मिशनसाठी नाही करत, गुरुदेवांसाठी डायरेक्ट असं लोक म्हणाले, स्वामीजींसाठी करत आहे. तर भक्त लोकांचं लक्ष कुठे देवाचं. समाज काय म्हणत आहे, लोक काय म्हणत आहे, त्याच्याकडे लक्ष. मेरे तो गिरधर गोपाल, त्याच्यासाठी. मारुती जो फक्त रामासाठी करत आहे, त्याचं लक्ष इकडे तिकडे नाही. जे काही तो करत आहे, मोठा होत आहे, लहान होत आहे, उडत आहे, लंका दहन करत आहे, सगळं कशासाठी, रामाय. राम काज कीने विनु मोहि कहा विश्राम.
म्हणजे मला विश्रांती कुठे मिळते, केव्हा मिळते, जेव्हा रामकार्य. तुम्हाला सांगितलं होतं मी, जांबवान जो आहे त्यांनी हनुमंताला काय सांगितलं, रामकाज लगी तव अवतार. जेव्हा सगळेजण चर्चा करत आहे कोण जाऊ शकतं त्या समुद्राच्या पलीकडे, सगळेजण आपापलं बळ सांगत आहे, शक्ती सांगत आहे. मारुती गप्प बसलाय, काही बोलत. जांबवन म्हणतो, अरे तू काही बोलत का नाही? तर मारुतीने फार छान उत्तर दिलं. म्हणे तुम्ही माझी शक्ती किती आहे हे विचारत आहे, माझी काही शक्तीच नाही तर मी काय उत्तर देऊ? जी शक्ती आहे, जे बळ आहे ते कोणाचं आहे? रामाचं. आणि मग जांबवान म्हणतो की पहा, रामकाज लगी तव अवतार. तुझा अवतार राम कार्यासाठी आठवण करून दिली. आणि जसं राम शब्द ऐकला एकदम भयव पर्वताकारा. भयव म्हणजे एवढा मोठा झाला पर्वता. कारण मारुतीला रामच आवडतो, रामासाठी सगळं जीवन आहे. हे पहा, इथे याचा आध्यात्मिक अर्थ काय, मतितार्थ काय आहे? पर्वताकार होणे म्हणजे काय? जेव्हा आपल्या आवडीचं काम आपल्याला सांगितलं जातं तेव्हा आपण पर्वताकार होतो की नाही? म्हणजे उत्साह, मी करतो. जर माझ्या आवडीचं काम असेल तर, नाहीतर मग तो करेल, हा करेल, ती करेल. जर त्याच्या आवडीचं नसेल. गुरुदेवांनी एक फार छान इंग्रजीमध्ये लिहिलं आहे. म्हणजे 4 लोक होते, एव्हरीबडी, समबडी, एनीबडी, नोबडी. असे 4 लोक मीटिंग करत होते. एव्हरीबडी सेड दॅट समबडी विल डू. दोन्ही अर्थ आहे. देन समबडी सेड एनीबडी कॅन डू, बट फायनली नोबडी डिड. तर असं असतं ना संस्थेमध्ये किंवा कुठे तुम्ही पहा, आवडीचं काम त्याला जर दिलं तर. कोणाला सांगितलं देणगी मागायला जातो, म्हणजे हे काम घेऊ, हे काम घेऊ, दुसरं काम नाही करू शकत. काही असे काम असतात त्याच्यामध्ये अहंकार आपला जो आहे त्याच्यावर आघात होऊ शकतो. पण जर प्रयोजन आपलं फक्त देव असेल तर मग हे काही पाहिलं नाही पाहिजे. आता गुरुजी म्हणायचे की तुम्ही एवढे घाबरता का? तुम्ही स्वतःसाठी देणगी मागत नाहीये, स्वतःसाठी वस्तू मागत नाहीये. तुमचं लक्ष कुठे झालं? संस्थेकडे घ्या. तुम्हाला वाईट वाटतंय म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? अहंकार. आणि नाही म्हणतील तर नाही म्हणतील, काय त्यात तुमचं काय? पण तो अहम असतो ना, पर्सनल आपला एक थोडंसं असतं. तर इथे काय म्हणतात, ममत्व भाव वर्धित. माझी जगामध्ये एक प्रतिमा आहे, इमेज आहे, आपण ते सगळं लक्षात ठेवतो. पण जर देवासाठी मी करतोय तर मग लाजही नाही काही. आता ते आलेलं आहे, मारुती म्हणतो, मला मारुतीला जेव्हा बांधायला लागले म्हणे ठीक आहे, राम कार्यासाठी मी बंधन स्वीकारलं. तिथे मारुतीची चेष्टा करू लागले सगळेजण. एक मिरवणूक काढली त्याची, कोणी ढोल वाजवत आहे, कोणी बँड वाजत आहे, ते वर्णन आहे. काही असं बोलत आहे, पहा हा कसा बानर आहे, बंदर आहे, माकड आहे. पण मारुती सगळं सहन करत आहे. म्हणे याचं फायनल रिझल्ट काय होईल ते मला माहिती आहे. तर नाही लाजा तिथे असं राम काज, रामासाठी जर बंधन सुद्धा जर मला स्वीकार करावं लागलं तर कधी नाही असं. तर याला म्हणतात ममत्व बुद्धी शून्य.
मला काय मिळेल, माझं काय मिळेल, मी काय. तर ईश्वराय एव कर्म करोमि, केवलही शब्दावर ही व्याख्या झाली. ठीक आहे, फक्त देवासाठी, केवळ म्हणजे फक्त. अच्छा, तर दुसरा एक अर्थ केला आहे. केवलही म्हणजे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांच्याद्वारे फक्त, म्हणजे यांच्याशी तादात्म्य करून नाही करत आहे. सध्या काय होतं, शरीर आणि मी एक होणं, हे शरीराच्या द्वारे करत आहे मी, इंद्रियांच्या द्वारे करत आहे, मनाच्या द्वारे करत आहे फक्त, म्हणजे मी तिथे इन्व्हॉल्व नाही आहे. या चारही गोष्टीपासून असंग राहून तो करत आहे. केवळ म्हणजे फक्त मनानेच करत आहे, मी नाही आहे त्याच्यावर येत आहे. कळलं का अर्थ? बुद्धी करत आहे, मी नाही करत आहे. इंद्रिय करत आहे, मी नाही करत आहे. असं केवळ शब्द कायादिवी अपि प्रत्येकम संबध्यते सर्व व्यापारेषु ममता वर्जनाय. सगळ्या व्यापारामध्ये, व्यवहारामध्ये ममता, या शरीर मन बुद्धीमध्ये ममता सोडून, आसक्ती सोडून. आणि पहिला अर्थ काय केला, फक्त देवासाठी. केवळ शब्दाचे दोन अर्थ आहे. पहिलं केवळ म्हणजे फक्त भगवंत, आणि ते केवळ म्हणजे केवळ शरीर करत आहे, केवळ मन करत आहे, स्वतःला तो बाजूला करतो, वेगळं करतो. अशा प्रकारे जेव्हा आपण कर्म करतो, जेव्हा आपण जसं नाटकामध्ये तो काम करत आहे, तर नाटकामध्ये त्याला माहित आहे की हे मी काय, हा जो राजा आहे तो काम करत आहे, तर मी तर राजा नाही आहे, मी तर मंत्री नाही आहे, मी तर पोलीस नाही आहे. नाटकापुरतं मी ते करत आहे, त्याच्यामध्ये त्याचं काही ममभाव नाही आहे की मी तसा आहे की नाही. या लोक म्हणतात नाटक करत आहे, नाटक शब्दाचा दुसरा अर्थ मराठी, नाटक करत आहे म्हणजे वर वर रडत आहे, खरा रडत नाही आहे. खोटं खोटं, खोटं म्हणजे काय, तादात्म्य करत नाही, तो वेगळं. तर योगी लोक करतात पण अनासक्त हो, संगम त्यक्त्वा भोगिना कुर्वन्ति. आणि शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे, आत्मशुद्ध ये. कशासाठी, आत्मशुद्धीसाठी करत आहे. आत्मशुद्धी म्हणजे इथे लिहिलेला आहे अर्थ सत्वशुद्धी. सत्वशुद्धी म्हणजे काय, आता सांगितलं 10 मिनिटापूर्वी, चित्तशुद्धी. आत्मशुद्धी म्हणजे चित्तशुद्धी. आत्म्याला शुद्ध करण्याची काही गरज नाहीये. याप्रमाणे पूर्ण श्लोक काय झाला, शरीर मन बुद्धी याने देवासाठी मी करत आहे. मला काय मिळेल, किती माझी कीर्ती होईल, यश होईल हे मी पाहतो, किती पैसा मिळेल, फोटो येईल की नाही, माझी लोक स्तुती करतील की नाही, आभार मानतील की नाही, असे बरेच असतात की नाही. हे सगळं फळ आहे, हे सगळं रहित. आणि पहा, हा जो श्लोक आहे असाच श्लोक भागवतामध्ये आलेला आहे, आणि याला भागवत धर्म म्हणतात ना. भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये जेव्हा नवयोगी त्या राजा निमीच्याकडे आलेले आहे. आता भागवत जर तुम्ही ऐकलं असेल, तिथे प्रश्न विचारतात राजा, भागवत धर्म काय. भागवत धर्म म्हणजे हाच, तुम्हाला सगळ्यांना श्लोक माहिती आहे. पूजेच्या शेवटी आपण म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अगदी तेच लिहिलं आहे. तिथे वाचा आणखी टाकलाय, इथे वाचा नाही पण इंद्रिय लिहिलंय. कायेन वाचा मनसेंद्रिय, हा इंद्रिय आहे, बुद्धी नाही. भागवत आहे. याप्रमाणे योगी लोक करतात. आता असं नका म्हणू की अच्छा योगी लोक करतात, आम्ही तर भोगी आहोत, आम्ही का करावं, हे आपल्यासाठी आहे.
आदर्श. म्हणून इथे म्हणतात तस्मात् तत्र एव तव अधिकार इति कुरु कर्मयोग. अरे अर्जुना, तुझा सुद्धा अधिकार याच्यामध्ये आहे, म्हणून तू सुद्धा या प्रकारेच कर्म कर. आपसामध्ये बोलू नका. तस्मात् तत्र एव तव अधिकार. आणि आता पुढे 2 प्रकारचे लोक आहेत. आणि 2 प्रकारचे लोक कशा प्रकारे कर्म करत आहे, त्यांना काय फळ मिळत आहे. एका ओळीमध्ये युक्त, एका ओळीमध्ये अयुक्त. युक्त कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्. अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. युक्त कर्मफलं त्यक्त्वा पहिल्या ओळीमध्ये युक्त, दुसऱ्या ओळीमध्ये अयुक्त. युक्त म्हणजे परत कर्मयोगी. अच्छा, आता हा कर्मयोगी काय करत आहे. फार सुंदर. कर्मफलम त्यक्त्वा. म्हणजे स्वामी तुम्हाला हे फार आवडतं त्यागता करता, आम्हाला मुळीच आवडत नाही. सारखं म्हणत आहे कर्मफलम त्यक्त्वा. आम्ही सगळं कर्मफळासाठी आम्हाला त्याग मुळीच आवडत नाही, म्हणून आम्ही सत्संगाचाच त्याग करतो. गुरुजी छान सांगत होते. एका साधकाने सांगितलं की स्वामीजी तुम्ही जी काही साधना करायला सांगाल ती आम्ही करू, पण फक्त काही सोडायला नका सांगू आम्हाला. त्याग नाही, त्याग नाही. त्यागाशिवाय काही मिळणार नाही. तुम्हाला चांगली झोप सुद्धा जर पाहिजे तर त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय झोप नाही. टीव्ही सोडा, मोबाईल सोडा, तेव्हा छान झोप येते. तर त्यागेन अमृतत्व मानुष. त्यागा शांतीरनंतरम. आपल्याला उगीच भीती वाटते त्यागाची. कारण म्हणजे आजपर्यंत आपण अनेक वस्तू सोडल्या आहे, किती बरंच काही सोडलं आहे, त्यामुळेच आपण पुढे पुढे गेलो. जर पुढचं पाऊल ठेवायचं आहे तर मागचं पाऊल उचलावं लागेल की नाही. नाही मी तिथेच ठेवेन आणि मग कधी गती नाही होणार. गतीसाठी त्याग करावाच लागतो. उच्च वस्तू प्राप्त करण्यासाठी खालच्या गोष्टीचा त्याग. एक असतो शब्द कॉम्प्रोमाइज आणि एक आहे सॅक्रिफाईस. समझोता, तडजोड. तडजोडामध्ये काय होतं, छोट्या गोष्टीसाठी मोठी वस्तू मी सोडतो. बलिदान म्हणजे उलट. प्राण सुद्धा द्यायला तयार, जीवन द्यायला तयार, जर भगवंत मिळत असेल तर. इथे म्हणतात की हा जो युक्त आहे कर्मफलम त्यक्त्वा. आणि ते परत शंकराचार्य युक्त शब्दाची व्याख्या, या सगळ्या श्लोकांची जर व्याख्या तुम्ही पाहिली, सगळ्यांमध्ये कॉमन एकच आहे, ईश्वराय कर्माणि न मम फलाय. प्रत्येक श्लोकाच्या ह्याच्यात तर युक्त म्हणजे कोण. ईश्वराय कर्माणि न मम फलाय इति एवं समाहित सन. ज्याचं मनामध्ये सतत ही भावना आहे की जे काही मी करत आहे देवासाठी. एवढं का सांगण्यात येतं, कारण इतकं सांगितलं तर आपल्याला थोडंसं लक्षात येतं. म्हणून सारखं 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 मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे, मोठे मोठे कर्म आपण अर्पित नाही करू शकत, तर छोटे छोटे कर्म अर्पित करा. आणि कर्म अर्पित करणे म्हणजे काय, कर्म करण्याच्या आधी देवाचं स्मरण करून मग करा, बस. म्हणून सकाळी उद्या उठतोय तर आधी स्मरण करा वगैरे. कसं स्नानाला जातोय तर मी देवासाठी स्नान करतो. जेवण करत आहे
आता 15व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे? अहम वैश्वानरो भूत्वा देहवान प्राणापान समायुक्त पचामि. आता देव तिथे म्हणतो मी तुमचं जेवण पचवतो. तर मग देवाचं स्मरण केलं पाहिजे की नाही? देवा आता मी खात आहे, मी काही पण खातो, पण तुम्ही पचवता, तर धन्यवाद. नाही खाल्लं पाहिजे ते सुद्धा खा. चतुर्विधम, 4 प्रकार. खाण्याचे प्रकार किती आहे? म्हणजे 4 प्रकारचे पदार्थ आहे. 4च काय, 4 काय, बरेच प्रकार आहे. हॉटेलमध्ये जातो तर एक पुस्तक दिलं जातं, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, पंजाबी, गुजराती, काय चायनीज, इटालियन. त्यांनी सांगितलं स्वामीजी पास्ता खा, पास्ता. हिंदीमध्ये मी सांगितलं म्हणजे हमारा कोई वास्ता नाही, पास्ता. वास्ता म्हणजे संबंध. तर चतुर्विध तर नाहीये ना, अनेक प्रकारचं अन्न आहे. अरे हे नावं किती तुम्ही सांगा, शेवटी 4च प्रकारे आपण खातो. भक्षम, चोष्यम, लेयम, है ना, चावून खातो किंवा गिळून जातो किंवा चाटतो, हे सगळे प्रकार. तर जेवताना सुद्धा भगवंताचं स्मरण करा. झालं का? सहज हवन होते जाणीते यज्ञ कर्म. यज्ञ कर्म आहे, भोग कर्म नाहीये. जेवणामध्ये भोगबुद्धीने ठेवली पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नम न निंद्यात. तर जेवणाच्या आधी घरामधून बाहेर निघत आहात तुम्ही, तर तेव्हा सुद्धा देवाचं नाव घ्या. बस. तर हे छोटे छोटे साधन आहे. एकदम मी हॉस्पिटल नाही बनवू शकत किंवा काय धर्मशाळा बांधू नाही शकत, त्यालाच कर्मयोग म्हणतात असं नाही. शबरी मातेचं मी उदाहरण देतो. मी नुसतं केर काढायची ती, पण श्रीराम जय राम जय जय राम, त्याने सुद्धा भगवंत प्रसन्न झाले. तर कर्मफलम त्यक्त्वा युक्त ईश्वराय अहम करो. आता ईश्वर म्हणजे काय, असं समोर उभा नाहीये की चला हा आता तुम्ही माझ्यासाठी करा, असं तर काही नाहीये. त्यामुळे स्मरणपूर्वक कर्म करा आणि कर्म केल्यानंतर त्याला धन्यवाद द्या की तुमच्या शक्तीमुळे मी केलं. कर्मयोगाची ही साधन आहे. अच्छा, आता जर मी असं केलं तर काय मिळेल? हा ते आधी सांगा, काय मिळेल? शांतिमाप्नोति नैष्टिकी. नैष्टिकीम शांतिमाप्नोति. कह आपनोति सह सहकर्मयोगी. त्याला काय मिळेल? शांती. आणि सगळ्यात महत्वपूर्ण किमती तर काही वस्तू असेल, बहुमोलाची वस्तू ती काय? शांती. शांती असेल तर आपण साधी भाकर खाऊन सुद्धा राहू शकतो. आणि नुसते अशांती आणि टेन्शन पंचपक्वान देत आहे पण सतत डोक्यावर तलवार असं असेल तर म्हणे त्याला शांती मिळते. अच्छा, कोणची शांती? तर शांतीचं विशेषण इथे दिलेलं आहे, नैष्टिकीम शांती. आता नैष्टिकीम शांती म्हणजे मोक्षाख्यम. शंकराचार्य म्हणतात मोक्ष दशेमध्ये मोक्षाची जी अवस्था आहे त्यामध्ये जी शांती मिळते ती शांती याला. आता शांतीचे सुद्धा प्रकार आहे. थोडं आपल्या मनासारखं झालं तर शांती. छोटे छोटे शांती मिळतात की आपल्याला. मला खायचं होतं आईस्क्रीम मिळालं, आता मन शांत. पूर्वी छान म्हणतात. स्क्रीम म्हणजे काय असतं? स्क्रीमिंग, ओरडणे. पोरग ओरडत आहे, स्क्रीमिंग करत आहे. आणि का म्हणे मला आईस्क्रीम द्या, तर माझं स्क्रीमिंग शांत. काही मनासारखं आपण पाहिलं किंवा खाल्लं किंवा जरा फिरून आलो, म्हणजे आता जरा मला बरं वाटतं.
वाटतंय, आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे शांती मिळते. पण इथे म्हणतात ही परमशांती, शांती, बेस्ट शांती, सगळ्यात उत्कृष्ट शांती, ही अशी शांती आहे जी नेहमी राहते, कायम टिकून राहणार. मोक्षाख्यम निष्ठायाम भवा, परमशांती म्हणून परमशांती. कृष्णाने याला दुसरं नाव दिलेलं आहे निर्वाण शांती. दुसऱ्या ठिकाणी निर्वाण अवस्थेमध्ये पोहोचलेल्या व्यक्तीला जी शांती मिळते ती शांती इथे. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकी. हे झालं त्या उच्च साधकाचं वर्णन. अच्छा, आता दुसऱ्या ओळीत अयुक्त, जो देवासाठी कर्म करत नाहीये, परोपकार करत नाहीये किंवा निस्वार्थ भावनेने करत नाहीये, फक्त मी माझं, याला काय म्हणू, अयुक्त. आणि थोडा काम कार्य न तो ईश्वराय न तो धर्माय, काम कार्य म्हणजे कामनेसाठी. कामस्य काम तेन काम कारण काम प्रेरित तया. फार सुंदर. कामनेच्या द्वारे प्रेरित होऊन तो करत आहे. आणि कामना म्हणजे स्वार्थ, किती पैसा मिळेल, किती हे ना. आपण जेव्हा काही इन्व्हेस्ट वगैरे करतो तर आधी विचार करतो की इन्व्हेस्ट करत किती फायदा मिळेल, किती वर्षानंतर मिळेल, त्याला काम का. पण इथे काय या प्रकारची काही भावना नाही आहे, म्हणून त्याला निष्काम आपण म्हणतो. तर हा अयुक्त जो माणूस आहे, कामकार्य, आणि आधी मला सांगा तुम्ही काय द्या. सांगितलं ना आधी, मिशनसाठी काम करायला तयार आहे, पण कमिशन किती, आणि आम्ही परमिशन नाही देणार तुम्हाला. ही भावना असेल, काम कारण नाही, राम कारण. मारुती वगैरे पार, सुग्रीव, जेवढे भक्त आहे रामायणामध्ये, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं असेल बहुतेक, हनुमंतानी एकही काम आपल्यासाठी केलं नाही, एकही संकल्प आपल्यासाठी केला नाही. पूर्ण रामायण वाचून घ्या. जे काही करत आहेत, जे देवाला आवडत आहे तेच करत आहे. एक दिवस सीतामाई काय करत होती, आपल्या केसांवर सिंदूर लावलं. मारुतीने विचारलं हे का लावत, म्हणे देवाला आवडत. तर मारुती एकांतामध्ये पूर्ण शरीरावर शेंदूर काय फासला, हा शब्द, लाल देह लालील से अरुधरी लाल लंगूर लाल. आता त्याने हा विचार केला नाही की लोक काय म्हणतील, पहा हे सांगतो देवाला आवडतं ना. आणि एक एक मणीमध्ये राम आहे की नाही तो पाहत आहे, ते माहिती की नाही, एक एक मणी फोडून पाहत राम. याला म्हणतात राम कार्य. पण इथे काय, अयुक्त काम कार्य, काम प्रेरित करत आहे तो कर्म. आणि ते शंकराचार्य परत म्हणतात, मम फलाय इदम करोमि कर्म इति मम फलाय. तर जर असं आपण केलं तर काय होईल, परिणाम स्पष्ट दिलेला आहे. फले सत्तो निबध्यते. तो फलामध्ये एवढा बांधलेला आहे की मग तो जगामध्येच काय होतो, बद्ध होतो. म्हणजे पहा, वर काय सांगितलंय, शांती मिळते म्हणजे मुक्त होतो, खाली बद्ध. स्पष्ट आहे. जर देवासाठी केलं तर स्वतःसाठी केलं तर. म्हणजे स्वामीजी तुम्ही सगळं सांगत आहे पण फार कठीण आहे, सगळं देवासाठी. म्हणून म्हणतं की 2-4 तर काही कर्म करा, 2-4 दिवस करा, 2-4 तास करा, ज्याच्यामध्ये आपलं काही नाही. जगामध्ये आज जेवढ्या संस्था चालू आहे त्या अशा लोकांमुळेच चालू. जरा कल्पना करा, सगळे जण
स्वार्थी झाले असते तर सगळे म्हणजे किती 140 कोटी 140 करोड मोदीजी सगळे जर स्वार्थी झाले विचार करा तर मठ मंदिर आश्रम संस्था ज्या आहेत चालतात. पण काही लोक आहे बोटावर मोजणे ते या भावनेने करत आहे म्हणून सुरू आहे. आता इथे म्हणतात पुढे की जर असं कर्मयोगी जो माणूस आहे त्यांनी साधक आहे त्यांनी चांगली ही साधना केली तर हळूहळू हळू तो इतका असंग होऊन जातो. कारण असंगतेचा त्यांनी काय सराव केला आहे. फळाचा त्याग केला अहंकाराचा त्याग केला तर करता 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 त्याची स्थिती काय होते तर म्हणे तो आपल्या शरीरापासून सुद्धा असंग होऊन जातो. आणि हा श्लोक फार प्रसिद्ध आहे. ज्ञानीचं वर्णन आहे. तो ज्ञानी आपल्या शरीरामध्ये राहतो त्याला असं वाटतं जणू काही मी एका गावामध्ये राहतोय. आधी श्लोक वाचू. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् सर्व कर्माणि मनसा म्हणे आता या साधकाने एवढी प्रगती केली की आता तो झाला ज्ञानी. ज्ञानीचं वर्णन आहे इथे. आता ज्ञानीसाठी एक नवीन शब्द दिला आहे वशी. फार छान शब्द वशी. वशी म्हणजे काय सगळ्यांना वश करणारा स्वतः वश आत्मसंयमी वशी ज्यांनी स्वतःचं मन वशमध्ये केलं असा हा वशी किंवा ज्ञानी काय करतो त्याचे म्हणतात सर्व कर्माणि मनसा संन्यस्य. सगळे कर्म मनानी सोडतो मनानी त्याग करतो. संन्यस्य इथे परत फार महत्वाचा शब्द आहे मनसा संन्यस्य बरं का. मनानी सोड बाहेर नाही सोडत. तो तिसऱ्या अध्यायामध्ये वाचा कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण. मिथ्याचारच उच्चते. मिथ्याचारी व्यक्तीचं वर्णन करताना भगवंताने एक्झॅक्टली अपोजिट. सगळ्या इंद्रियांना संयम करायला पण मनाने खूप स्मरण करत आणि इथे उलट आहे. बाहेरून खूप करत आहे पण मनाने मात्र असंग. अनेक वेळा जेव्हा घरचे काम आपण करतो त्याच्यामध्ये काय बाहेर मन दोन्ही असते. पण अनेक संस्थेचे काम काय त्याच्यात मन नसतं ना बाहेरून करत आहे. जो अयुक्त आहे जो युक्त आहे तो बाहेरून करेल पण आत असंग. तर मनसा संन्यस्य मनाने त्याग केलेला आहे त्यांनी. आणखीन आस्ते. आस्ते सुखम. आस्ते म्हणजे काय तिष्ठती बसलाय सुखाने बसलाय. हे काय पाहू. आधी पहिलं वाक्य पण सर्व कर्माणि मनसा संन्यस्य. आता इथे शंकराचार्य म्हणतात सगळे कर्म तो मनाने सोडतो. आता सगळे कर्म म्हणजे कोणते तर शंकराचार्य इथे लिहितात परित्यज्य नित्यम नैमित्तिकम काम्यम प्रतिषिद्धम च सर्व कर्माणि. हे तुम्हाला सांगितलंय ना मी 6 प्रकारचे कर्म नित्य नैमित्तिक
म्हणजे सगळे कर्म तो करतो, पण मनाने मात्र मनसा, शंकराचार्य म्हणतात विवेकबुद्ध्या, विवेकबुद्ध्या, विवेकाने, विवेक म्हणजे कर्मादौ अकर्म संदर्शनेला, तेच अर्थ. बाहेर कर्म करत आहे पण आतमधून असंग असल्यामुळे त्याला काय म्हणू, अकर्म. अकर्म शब्दाची आपण पाहिली होती व्याख्या. शंकराचार्य पहा मागचं घेऊन त्याची व्याख्या करतात. त्याचे कर्म अकर्म असतात कारण कर्ता भाव शून्य आहे, अहम भाव शून्य आहे, फलासक्ती शून्य आहे. तर असं तो कर्म करतो आणि सुखामध्ये राहतो, सुखाने राहतो, सुख मासते, आनंदाने. आणखी पुढची ओळ फार मस्त आहे, छान आहे. त्याच्यात म्हणतात नवद्वारे पुरे तेही नैव कुर्वन्न कारयन्. स्वतःबद्दल त्याचा काय समज आहे, तर म्हणे हे शरीर काय आहे, तर म्हणे नवद्वाराची एक नगरी आहे, पुरी आहे, आणि या पुरीमध्ये मी राहतो. आता याचा अर्थ काय, जसंच आपण म्हणतो मी नाशिकमध्ये राहतो, मुंबईमध्ये राहतो, म्हणजे नाशिक वेगळं, मी वेगळं. मी घरामध्ये राहतो म्हणजे काय, घर वेगळं, मी वेगळं. तर असंगता समजवण्यासाठी भगवंतानी हे उदाहरण दिलं. म्हणे जसा माणूस एका शहरामध्ये, गावामध्ये राहतो, त्याप्रमाणे त्याला हे शरीर म्हणजे काय, गाव, पुरी. पुरी म्हणजे नगरी, आणि पुरी शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ असतो पूर्यते वस्तुभिही, वस्तूंच्या द्वारे जी जागा भरलेली आहे त्याला म्हणतात पुरी. आता शहर आपलं भरलेलं आहे, दुकान आहे, घर आहे, रस्ते आहे, बाग आहे, नदी आहे, यांनी भरलेली जी जागा आहे त्याला काय म्हणू, पुरी. आता आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप भरलेलं आहे की नाही, रोज भरत नाही टाकत, दिवसात 4 वेळा. तर एक तर बाहेरून टाकत आहे, दुसरं ऑलरेडी शरीरामध्ये भरलेलं आहे, पंचमहाभूत, मग सप्तधातू. सप्तधातू माहिती आहे की नाही, पंचतत्व तर माहिती, सप्तधातू काय सांगा. रक्त, मांस, अस्थि, मज्जा, त्वक, चर्म, स्नायू, नस वगैरे. परत सांगतो, रक्त, आता 7 होतील की नाही मला प्रश्न आहे. रक्त, मांस, मज्जा, मज्जा म्हणजे काय, मज्जा म्हणजे नस, बोन मॅरो, मज्जा असं मराठीत सांगा ना, बोन मॅरो. मग अस्थि, अस्थि म्हणजे हाडं, स्नायू नाही. मग चर्म, कातड, एक बाहेरचं कातड, एक आतमधलं. त्वक आणि चर्म. त्वक, त्वक म्हणजे त्वचा आहे ना, वसा, फॅट नाही, रक्त झालं ना, रक्त झालं. आता तुम्ही उद्या गुगल करा आणखी मला सांगा. सप्तधातू. पण धातू म्हणजे काय असतं, ज्याने धारणा होते, शरीराचं धारणा. विवेक चूडामणीमध्ये सुद्धा आलेला आहे. अस्थि, मांस, मज्जा, रक्त, स्नायू, त्वक, चर्म हे संस्कृतमध्ये म्हणतात. तर आता हे सगळं भरलेलं आहे आपल्या ह्याच्यावर, म्हणून याला काय म्हणतात, पुरी. पुरी म्हणजे खाण्याची पुरी नाही. अच्छा, या पुरी नगरीमध्ये तो राहतो. आता पहा, जगन्नाथपुरी आहे की नाही, तर त्या पुरीमध्ये जगन्नाथ स्वामी राहतात. त्याचप्रमाणे या शरीरामध्ये आत्मदेव राहतात.
तोच परमात्मा इथे राहत आहे. आता आधीच्या काळात त्या नगरामध्ये काय दारं असायचे, बुलंद दरवाजा, काय वेशीवर असायचं ना. तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय नवद्वार आहे. कोणचे नवद्वार आहे? तर सप्त शीर्षाण्यानी आत्मन उपलब्धिद्वाराणी. तुम्हाला माहित असेल हे 7 द्वार वर आहे, 2 खाली आहे. मलमूत्र विसर्जनासाठी 2 आहे आणि वर 7 आहे. 2 डोळे, 2 कान, 2 नाक, 1 मुख, सप्त. आणि याच्यावरून सतत काय आहे? लाईट निघत आहे. हेड ऑफ द कार मध्येच लाईट डोळ्यामध्ये. तर हे दार आहे, नवद्वार. आणखीन या नवद्वारी रूपी नगरीमध्ये तो राहतो. आता इथे अर्थ काय आहे की त्याला म्हणजे असंग राहतो. हा मुख्य इथे उद्देश सांगण्याचा. घरामध्ये जसं आपण कोणी राहतो तर घर वेगळे, मी वेगळे, पूर्ण आपल्या लक्षात असतं. त्याप्रमाणे नवद्वारे पुरे नैव कुर्वन्न कार्य. मी करत नाही आणि मी काही करवत नाही. कारयन, मी करणाराही नाहीये आणि मी करवून घेतो कोणाकडून असंही नाहीये. अरे वा, म्हणजे आत्मचैतन्य बस आहे फक्त. तो स्वतः करत नाही आणि दुसऱ्याला असा ऑर्डर नाही देते तू कर तू कर. आता फार गंभीर इथे पॉइंट आहे हा. चैतन्याची काय भूमिका आहे? म्हणजे स्वतः काही करत नाही. आता जनरली काय होतं, काही काही लोक स्वतः नाही करत पण दुसऱ्यांकडून बुक करून घेतात. धनाधन ऑर्डर देतात, हे कर ते कर ते कर ते कर, स्वतः नाही. तर आत्मचैतन्य अशी नाही. न त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे न कार्यतृत्व आहे. पण गंमत अशी आहे त्याच्यामुळे सगळं चालू आहे. तो करता नाहीये. आता हा पण उद्या तुला सांगेल, कर्तृत्व ही एक वृत्ती आहे, ही मनामध्ये आहे, आत्म्यामध्ये नाही आहे. पुढे भगवंत पुढच्या श्लोकात म्हणेल असं, न कर्तृत्व न कर्माणि लोक. तर जो ज्ञानी पुरुष आहे तो किती असंग आहे, त्याची स्वतःबद्दल काय समज आहे. म्हणजे मी अकर्ता आहे आणि मी काही करत नाही. म्हणून आपल्या इथे देवाचं वर्णन कसं आहे, देव असं झोपलेला आहे म्हणतात क्षीरसागरामध्ये शयन. नवद्वारे पुरुष शब्दाचा अर्थ काय असतो? पुरी शयनात. या नवद्वारी रूपी पुरीमध्ये झोपलेला आहे म्हणजे अकर्ता आहे. चैतन्यामध्ये डुअरशिप कर्तृत्व नाही, पण त्याच्यामुळे सगळं होत आहे. तर आता ज्ञानी पुरुष स्वतःला आत्माच मानतो, आत्माच समजतो. म्हणून त्याच्यामध्ये काही कर्ताभिमान नाहीये आणि करवण्याचा अभिमान सुद्धा नाहीये, दोन्ही नाही. याप्रमाणे इथे वर्णन झालं. आता इथे शंकराचार्यांनी प्रश्न उच्च केला आहे. म्हणजे जो अज्ञानी माणूस आहे त्याच्याकडे सुद्धा नवद्वार रूपी नगरी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा राहतो. मग याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे, ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये? प्रश्न काय आहे, किंवा विशेषण सर्व ही देही संन्यासी असन्यासी वा देहे एव असते. म्हणजे अज्ञानी म्हणा किंवा ज्ञानी म्हणा, दोघांमध्ये आत्मचैतन्य सारखं आहे. तर तुम्ही म्हणताय की एक ज्ञानी आहे जो की नवद्वारी रूपी नगरीमध्ये आपल्याला मानतो, दुसरा नाही मानतो. दोघांमध्ये फरक असा आहे, अज्ञानीला असं वाटत नाही की मी शरीरामध्ये राहतो. लक्षात नाही का? त्याला काय वाटतं, मीच शरीर आहे. इथे शंकराचार्य लिहिलं, त्याला वाटतं की मी घरामध्ये राहतो, त्याला हे नाही वाटत की मी शरीरामध्ये राहतो. पण ज्ञानीला काय वाटतं, मी शरीरामध्ये राहतो. जणू काही पहिलं घर माझं काय आहे, शरीर आहे, आणि बाहेरचं घर दुसरं आहे.
अर्थ काय, एकाला ज्ञान आहे वेगळेपणाचा आणि दुसऱ्याला ज्ञान नाही, हा फरक आहे. एक तादात्म्य केलेलं आहे आणि एकामध्ये देहाभिमान नाही आहे, एक देहाभिमानी असं.